नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रॉपर्टी अशा विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांकडून मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत 12वी नंतर 100% प्रॅक्टिकल स्किल्स देणारे स्मार्ट BBA. आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ आणि नाईब इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजचे संचालक निलय मेहता. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी निलय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. 12वी नंतर काय करावं हा प्रश्न हजारो पालक आणि मुलांच्या मनात असतोच. आणि हे सगळ्यांच्या लक्षात आलंय की फक्त पुस्तकी शिक्षणानं काही एक फायदा होणार नाहीये, तर काळानुसार अशा शिक्षणाची आवश्यकता आहे जे आपल्या मुलांना ग्रॅज्युएशन सोबत प्रॅक्टिकल स्किल्स देईल, त्यांना व्यवहारात बोलण्यात टेक्नॉलॉजीमध्ये स्मार्ट बनवून यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तो 12वी नंतरचं सर्वोत्तम करिअर 100% प्रॅक्टिकल स्किल्स देणारे स्मार्ट BBA. स्मार्ट BBA हे ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीच्या BBA सोबत मुलांना एवढं स्मार्ट बनवतं की त्यांना ग्रॅज्युएशन नंतर उत्तम जॉब, स्वतःचा बिझनेस किंवा फॅमिली बिझनेसमध्ये खात्रीशीर यश मिळतं. आणि विशेष म्हणजे स्मार्ट BBA ह्या आधुनिक ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून सर्वोत्तम रिझल्ट देणाऱ्या नाईब द इंटरनॅशनल बिझनेस कॉलेज पुणे यांना टाइम्स मोस्ट इनोव्हेटिव्ह करिअर अवॉर्ड तसंच एज्युकेशन अवॉर्ड, पुणे विजनरी अवॉर्ड अशा अनेक नामांकित अवॉर्ड्सनं गौरवण्यात आलंय. चला तर आज आपण 12वी नंतरचं एक सर्वोत्तम करिअर स्मार्ट BBA 100% प्रॅक्टिकल ग्रॅज्युएशन बाबत शिक्षण तज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता सरांकडून आपण ह्याबद्दल अधिक चर्चा करूया, जाणून घेऊयात. चला तर लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण स्मार्ट BBA बद्दल चर्चा करणार आहोत आणि 100% खरं तर प्रॅक्टिकल एज्युकेशन देणारं हे करिअर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग स्मार्ट BBA म्हणजे नेमकं काय आहे? स्मार्ट BBA म्हणजे 12वी नंतर 100% प्रॅक्टिकल स्किल्स आणि प्रत्येक स्टुडंटला 100% स्मार्ट बनवणारं एक आधुनिक ग्रॅज्युएशन. हे खूप हाय लेवल ग्रॅज्युएशन आहे त्या मुलांसाठी ज्यांचे ड्रीम पण खूप हाय लेवल आहेत. आजकालच्या काळात एवढ्या मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज जॉबमध्ये आणि बिझनेसमध्ये तयार झाल्यात आणि स्वाभाविकच प्रत्येक पालकाचं, प्रत्येक मुलाचं स्वप्न मोठं झालंय की आपल्याही मुलांना लाखो करोडोमध्ये इन्कम मिळाले पाहिजेत. पण एवढे जर इन्कम पाहिजे असतील तर त्याच्यासाठी ही मुलं डिजिटली स्मार्ट पाहिजेत, प्रॅक्टिकली स्मार्ट पाहिजेत, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ही मुलं खूप स्मार्ट घडली पाहिजेत. म्हणतात ना, इफ यू वॉन्ट अ बिग सक्सेस द प्रिपरेशन ऑल्सो नीड टू बी व्हेरी बिग. आणि स्मार्ट BBA तुम्हाला त्या हाय लेवलच्या प्रिपरेशन्स करून घेतं. पुणे युनिव्हर्सिटीच्या BBA सोबत स्टेपल एज्युकेशन सिस्टम जी स्पेशली नाईबने डिझाईन केलेली आहे स्मार्ट BBAला, ती एज्युकेशन सिस्टम प्रत्येकाला प्रॅक्टिकली डिजिटली स्मार्ट बनवते, लाईफसाठी तयार करते, कम्युनिकेशन पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करते. त्याच्यामुळे स्मार्ट BBAचा प्रत्येक स्टुडंट वयाच्या अगदी 20-21व्या वर्षीच जॉब असो किंवा फॅमिली बिझनेस किंवा बिझनेस या सगळ्या क्षेत्रांसाठी तो रेडी झालेला असतो. यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी तो एक बिझनेस लीडरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तयार झालेला असतो. असं आहे हे स्मार्ट BBA. अरे वा. आणि मला वाटतं की जे आत्ता हा कार्यक्रम बघत असतील त्यांना नक्कीच आता स्मार्ट BBA म्हणजे नेमकं काय आहे, त्यामध्ये काय काय अभ्यासक्रम असणार आहे ह्या सगळ्याबद्दल उत्सुकता लागून राहिलेलीच असेल. आता तुम्ही स्टेपलचा उल्लेख केला. नाईबची स्पेशालिटी आहे हे स्टेपल शिक्षण पद्धती. ही काय स्टेपल शिक्षण पद्धती? पहिली गोष्ट, नाईबचं मिशनच खूप हाय आहे. नाईबचं मिशन आहे की इथं येणारा स्टुडंट हा अंबानी, गेट्स, टाटा किंवा इलॉन मस्क सारखा मोठा बिझनेसमन झाला पाहिजे, किंवा तो सुंदर पिचाय, इंद्रा नोई, सत्या नडेला यांच्यासारखा जॉबमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या कंपनीचा CEO झाला पाहिजे. जेव्हा एवढ्या हाय लेवलचा बिझनेस लीडर घडवायचा आहे तेव्हा तेवढ्याच हाय लेवलचं प्रिपरेशन घडायला हवं. आणि ते प्रिपेअर करून घेणारी ही स्टेपल एज्युकेशन सिस्टम जी त्या प्रत्येक स्टुडंटला सर्व एरियामध्ये ऑलराऊंड तयार करते, जेणेकरून तो जॉब असो किंवा बिझनेस किंवा फॅमिली बिझनेस तो तयार असेल. स्टेपल STEPL ही 6 अक्षरापासून तयार झालेली सिस्टम जी निलयाची नाईबची पेटंटेड सिस्टम आहे. त्यातलं S स्टँड्स फॉर सिलॅबस. निलयाचा स्मार्ट BBAचा जो सिलॅबस आहे तो सर्वांगीण सिलॅबस आहे. मेजॉरिटी कॉलेजेसमध्ये फक्त एक सेक्टर म्हणजे फायनान्समध्ये स्पेशलायझेशन, मार्केटिंगमध्ये अशा गोष्टी होतात. तर त्याच्याऐवजी स्मार्ट BBA मध्ये फायनान्स असेल, मार्केटिंग असेल,
बिझनेस मॅनेजमेंट असेल, बिझनेसचे लॉ, टॅक्सेस असतील, HR असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा सिलेबसमध्ये कव्हरेज होतो. हा सिलेबस इंडस्ट्री रिक्वायर्ड आहे. ही पहिली स्ट्रेंथ. दुसरी गोष्ट, याच नंतरचा टी स्टँड्स फॉर टेक्नॉलॉजी. आजचा काळ हा टेक्नॉलॉजीचा, म्हणजे इलॉन मस्क सारखी नावं असू देत, झुकरबर्ग सारखी नावं असू देत, हे टेक्नॉलॉजीनं खूप हाय झाले. सो स्मार्ट BBA मध्ये आम्ही हाय लेवल टेक्नॉलॉजी, अगदी बेसिक टेक्नॉलॉजी पासून, इंटरनेट, टॅली, SAP पासून ते डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन बिझनेसेस कसे करायचे, बिझनेस ॲटोमायझेशन, रोबोटिक्सचा कसा वापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टींची अगदी हाय लेवल पर्यंतची टेक्नॉलॉजी घेतो. खरंय. तिसरा T स्टँड्स फॉर टीचिंग. आता हे नुसतं शिकून नाही चालणार, मुलं बरोबर आहे. प्रॅक्टिकली छान शिकतात. तर टीचिंग मध्ये स्मार्ट BBAत ह्या मुलांना प्रॅक्टिकल प्रोजेक्ट दिले जातात. ह्या सर्व टेक्नॉलॉजीत, ह्या सर्व सब्जेक्ट्समध्ये वेगवेगळे इंडस्ट्रीतले एक्सपर्ट्स बोलवणं, व्हिजिट्सला घेऊन जातं, शेकडो प्रोजेक्ट्स देणं वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. ह्याच्यामुळं मुलं प्रॅक्टिकली खूप मास्टर होत आहेत. ते प्रॅक्टिकली कुठलंही शिक्षण इझिली ॲब्सॉर्ब करतात. STT, E फॉर एन्व्हायरमेंट. सो इथलं एन्व्हायरमेंट अशा पद्धतीनं आहे की मुलांची आपसूक ग्रोथ होतीये, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं. जे प्रिमायसेस दिलेले आहेत तिथं कल्चर आहे, इंडियन कल्चर, मुलं सगळी कल्चर्ड आहेत. तो जो फ्रेंड्सचा ग्रुप मिळतो त्यातनं मी कित्येक मुलं बघितली आहेत की ज्यांचं पूर्ण आयुष्य बदललंय. तिथलं एन्व्हायरमेंट आम्ही त्यांना तसं पूरक दिलं. देन द P स्टँड्स फॉर देअर पर्सनॅलिटी. आजच्या काळात प्रभावी पर्सनॅलिटी, प्रभावी कम्युनिकेशन, हे सर्व त्याच्यात केलं जातं. आणि लास्ट L स्टँड्स फॉर अ ब्युटिफुल लाईफ. कारण नुसतं पैसा कमावणारी मशीन बनून नाही चालणार आहे, त्यांचं लाईफ पण सुंदर व्हावं ह्याच्यासाठी स्मार्ट BBA मध्ये हेल्थ, वर्कआउट्स, स्पोर्ट्स, म्युझिक, एंटरटेनमेंट, ट्रेकिंग, ह्या सगळ्यांचा सहभाग केला जातो. जिथे मुलगा अभ्यास, स्किल्स ह्याच्याबरोबर लाईफ पण जगायला शिकतोय. अशी परिपूर्ण ही स्टेपल एज्युकेशन सिस्टम आहे. आणि आय कॅन से की ह्या एज्युकेशन सिस्टममुळं नाईपचा हा स्मार्ट BBA कोर्स इतर कुठल्याही BBA, BMS किंवा BBM पेक्षा अतिशय बेटर, अतिशय प्रॅक्टिकल असा कोर्स म्हणून नावाजला जातोय. अगदी ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा. तर तुम्ही नॉर्मल BBA किंवा BMS किंवा BBM ह्यापेक्षा हा स्मार्ट BBAचा हा जो कोर्स आहे तो नेमका कसा वेगळा आहे आणि त्याचे काय फायदे नेमके त्या विद्यार्थ्यांना होणार आहेत? कुठल्याही शिक्षणाकडून ग्रॅज्युएशन हे इम्पॉर्टंट लाईफमधलं खूप. 3 वर्षात मुलांच्या लाईफला टर्निंग पॉईंट मिळतो. इथून पुढे ते करिअरला सुरुवात करत असणार. त्याच्याकडून आपल्याला प्रत्येक पालकाला, प्रत्येक मुलाला एक एक्सपेक्टेशन असते की माय चाइल्ड शुड बिकम सेल्फ डेव्हलपमेंट, हिज स्किल्स शुड डेव्हलप, हिज कम्युनिकेशन शुड डेव्हलप. म्हणजे पहिली गोष्ट अपेक्षित असते ह्याची सेल्फ डेव्हलपमेंट. दुसरी गोष्ट शक्य झालं तर त्याचं लाईफ पण सुंदर व्हावं. शिक्षणाने त्याला नुसतं स्किल्स नाही तर लाईफमध्येही छान करावं. आणि तिसरी महत्वाची अपेक्षा असते ती म्हणजे ह्याला 100% सक्सेस मिळावं, त्याचं करिअर सक्सेसफुल होऊन त्यानं छान पैसा कमवावा. तर आता ह्या 3 गोष्टीत कम्पेअर करूयात आपण. पहिली गोष्ट मी स्टेपल एज्युकेशन सिस्टम मध्ये सांगितलीच होती की सेल्फ डेव्हलपमेंट साठी स्मार्ट BBAचा जो सिलेबस आहे, पहिली गोष्ट सिलेबस तो खूप वाईड आहे. सगळे BBA, BBM हे आयदर मुलांना फायनान्समध्ये स्पेशलायझेशन, मार्केटिंग स्पेशलायझेशन किंवा एका स्ट्रीमचं स्पेशलायझेशन देतात. स्मार्ट BBA हा फायनान्स, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये अगदी स्पेशलायझेशन लेवलचं स्टडीज करवतं. क्या बात आहे. तेवढं कुठंच नाहीये. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी. आज सगळ्या BBA, BBM कॉलेजला बघितलं तर 30-40 कॉम्प्युटरच्या लॅब्स असतात. स्मार्ट BBAच्या मुलांना 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत. आणि सर्व टेक्नॉलॉजी, लिटरली 50% टाइम वी ट्रेन देम टेक्नॉलॉजी, जी आज काळाची गरज आहे. अगदी SAP, टॅली पासून ते डिजिटल मार्केटिंग, टॅक्सेसचे पोर्टल, हे सगळं बिझनेस, ऑनलाईन बिझनेस कसे करायचे, कशा पद्धतीने फ्लिपकार्ट, Amazon वरती किंवा ग्लोबली पोहोचायचं, हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं, जे कुठल्याच BBA, BMS मध्ये नाही कव्हर केलं जात. तिसरी गोष्ट आली की पर्सनलाइज्ड टीचिंग, T फॉर, जिथे 40च मुलांची बॅच आहे. नाहीतर BBA, BBM ला बघा 120-100 मुलं अशी घेतली जातात. पर्सनल अटेन्शन कसं देणार? सो पर्सनल अटेन्शननी जेव्हा 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग होते तेव्हा स्मार्ट BBAची मुलं खूप खूप छान होतात. आणि त्यांचं कम्युनिकेशन, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची इमेज, फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतोय. म्हणजे
खूप सुंदर सेल्फ डेव्हलपमेंट होतीये. क्या बात आहे. दुसरी गोष्ट, लाईफ डेव्हलपमेंट करणारं कदाचित एकमेव कॉलेज की जिथं आम्ही वेल कल्चर्ड मुलांनाच ऍडमिशन देतो. 40च मुलं, पण ज्यांचं वातावरण चांगलं हवं. खरंच त्यांना डिवोशन द्यायचंय, फक्तच मस्ती नकोय, एन्जॉयमेंट सोबत डिवोशननी स्टडीही करायचा आहे. अशी मुलं म्हणजे तुमच्या मुलांना छान वातावरण मिळतंय, त्यांना लाईफ लेसन्स, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी ह्याच्यातून एक चांगला माणूस घडवलं जातंय. आणि कदाचित चांगला माणूस घडवणं हे मला नाही वाटत दुसरं कुठलंच कॉलेज करतं. एक चक्कर टाकली कॉलेजला वेगवेगळ्या तर वातावरण लक्षात येईल पॅरेंटला की हे कॉलेज खूप वेगळं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सक्सेस. आज स्मार्ट BBA झाला की त्या मुलाला जॉबमध्ये जायचं असेल तर 100% जॉब गॅरंटी ही लेखी स्वरूपात दिली जाते आणि चांगल्या कंपनीत त्याला जॉब लागतात. अरे वा. दुसरी गोष्ट, त्याला बिझनेसमध्ये किंवा फॅमिली बिझनेसमध्ये जायचंय तर आम्ही त्याला लाईफ टाईम सपोर्ट देतोय. तो मुलगा कधीही येऊन आमच्या टीचर्सशी डिस्कशन करणं, त्याला लाईफ टाईम अपग्रेड करणं आणि हात धरून त्याला बिझनेसमध्ये इन्क्युबेट करायला हेल्प करणं, म्हणजे त्याचं 100% बिझनेसचंही सक्सेस ॲश्युअर्ड झालं. किंवा जर त्याला MBA ला जायचं असेल तर नाईपची स्मार्ट BBAची बरीचशी मुलं ही इंटरनॅशनल MBA प्रेफर करतात, जी भारतात गरज आहे की मला हायर करायचं आहे अजून. तर त्याच्यामुळे तो जो एक सोशल स्टेटस, एक हाय लेवलची डिग्री मिळते ह्याच्यानंतर आणि तिथं खूप फायदा होतो ह्या स्मार्ट BBAचा, सगळं प्रॅक्टिकली शिकल्याचा. त्या सगळ्या पद्धतीत बघितलं तर स्मार्ट BBA फक्त BBA BMSच नाही तर अगदी ह्या ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, डीम युनिव्हर्सिटीजचं BBA त्या सगळ्यांपेक्षाही हायर आहे. एवढंच नाही, आय कॅन से की माझी स्मार्ट BBAची मुलं MBA पेक्षाही कित्येक क्षेत्रांमध्ये बेटर, स्मार्ट आणि प्रॅक्टिकल आहेत. अगदी, म्हणजे मला वाटतं की नावाप्रमाणेच ते स्मार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र नाईबला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्याचा गौरव झालेला आहे नाईबच्या ह्या सगळ्या एकूणच कारकिर्दीबद्दल. आणि मला हेच विचारायचं, इतके पुरस्कार मिळण्याचं नेमकं काय कारण आहे? पहिली गोष्ट, मी त्याचंही क्रेडिट स्टेपल एज्युकेशन सिस्टमला देईल. आज माझी जी फॅकल्टी आहे ती सगळी डिवोटेड फॅकल्टी आहे. ही लोक पॅशन म्हणून एज्युकेशनमध्ये आलेत आणि मी स्वतःही एक चार्टर्ड अकाउंटंट असताना ह्या क्षेत्रात आलोय कारण देअर वॉज अ पॅशन की समाज घडला पाहिजे, समाज सुंदर झाला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभारले पाहिजेत. म्हणजे करिअरमध्ये त्यांना ॲम्बिग्युटी नसावी, रिस्क नसावी की मला सीट मिळेल का, 3% रिझल्ट लागतोय CS सारख्या एक्झामचा तर मी पास होईल का, काही रिस्क हवी आहे. तो जर डिवोट करतोय तर तो यशस्वी व्हायला पाहिजे. आणि ही स्टेपल सिस्टम ही आम्हाला एवढे मोठे अवॉर्ड्स मिळवून देण्यासाठी कारणीभूत आहे. आणि माझ्या सर्व टीचर्सचं डिवोशन जे पर्सनली प्रत्येक मुलाला अटेंड करून त्याच्या अटेंडन्सची, त्याच्या प्रोजेक्टची काळजी घेऊन सर्व जणांची इम्प्रूव्हमेंट करणं इन्श्युअर करतात. पण खरं सांगायचं ना तर ह्या अवॉर्ड्सपेक्षा ज्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे शिंदे साहेबांसारखे GST कमिशनर ऑफिसमधले सिनियर स्टाफ, कित्येक मोठ्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स, ह्यांनी विश्वासाने त्यांची मुलं दिली माझ्याकडं. आणि आज जेव्हा ह्यांच्याशी मी काही दिवसांपूर्वीही बोललो एका मीटिंगमध्ये पॅरेंट्सच्या, दे सेड सर वी आर व्हेरी हॅपी की आज आमच्या मुलांची डेव्हलपमेंट होतीये. शैलेश जैन सारखी माणसं म्हटली की 95% असलेल्या मुलीला मी खूप रिनाउंड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन कॅन्सल करून तुमच्याकडे टाकलं आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी की माझा डिसिजन हा बेस्ट ठरला. ह्याच्या पावत्यात ना हे माझ्या दृष्टीने खूप मोठे अवॉर्ड्स आहेत. खरंय खरंय. अर्थातच म्हणजे स्मार्ट BBAच्या निमित्ताने आज आपण ही चर्चा करतोय आणि विद्यार्थ्यांना खरं तर प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळावं ह्याच्यासाठी आज गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आलेला आहात. मात्र मिलियन्स ऑपॉर्च्युनिटी म्हणून हा कोर्स ओळखला जातो, तर ह्याबद्दल काय सांगाल? 12वी नंतर मुलं बऱ्याच सेगमेंटला जाऊ शकतात. सायन्स नसेल तर तो आर्ट्स, कॉमर्स वगैरे सगळीकडे जाऊ शकतो. पण 12वी नंतर असणारं मेजॉरिटी एज्युकेशन मुलांच्या ऑपॉर्च्युनिटी रिस्ट्रिक्ट करतं, नॅरो डाऊन करतं. पण स्मार्ट BBA ह्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सपांड करतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, अगदी प्रॅक्टिकली काही रिनॉन्ड कोर्सेसचा आपण विचार करूया. से फॉर एक्झाम्पल, इंजिनिअरिंगला एका मुलाने मेकॅनिकलला किंवा सिव्हिलला ॲडमिशन घेतली तर तो उद्या मेकॅनिकलला जॉब करू शकेल किंवा मेकॅनिकलमध्ये रिसर्च करू शकेल. फक्त एवढ्याच गोष्टी आल्या. तो जर डॉक्टर झाला तर डॉक्टर म्हणून जॉब करेल किंवा स्वतःचं क्लिनिक टाकेल, प्रॅक्टिस करेल. संपल्या, 2च ऑपॉर्च्युनिटी त्याला. त्याला जर वेगळं काही करायचंय तर रिएज्युकेट करून घे स्वतःला आणि वेगळ्या क्षेत्रात उडी मार. अगदी
CA CS ला जायचं तरी टॅक्स, अकाउंटिंग, ऑडिट मधले हे कोर्सेस, CS कंपनी सेक्रेटरीचं नॅरो झालं, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण तोच स्मार्ट BBA ला येणारा स्टुडंट, त्याला जर जॉबमध्ये जायचंय तर मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, अकाउंट, फायनान्स, टॅक्सेशन, HR, बिझनेस मॅनेजमेंट अशी असंख्य क्षेत्र आणि तीही सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये, सॉफ्टवेअर कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सगळीकडे जॉब्स अवेलेबल. त्याला बिझनेसमध्ये उतरायचंय तर कुठलाही लिटरली मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे. ट्रेडिंगमध्ये हजारो प्रॉडक्ट आहेत, घरी बसल्या लॅपटॉप घ्या आणि ऑनलाईन बिझनेस चालू करा, ग्लोबली पोहोचा तुमचे प्रॉडक्ट्स घेऊन. मॅन्युफॅक्चरिंग चालू करा, काही इंजिनियर्सला रिक्रूट करा तुमच्या अंडर आणि मॅन्युफॅक्चरिंग चालू करा. हॉटेल्समध्ये उतरा, अगदीच पाहिजे तर स्वतःचे हॉस्पिटल चालू करा काही डॉक्टर्सला रिक्रूट करून. आज हॉस्पिटल्स म्हटलं तरी बऱ्याच जणांना वाटतं डॉक्टर्स पाहिजे, पण हॉस्पिटल्स बिर्लाचे, टाटाचे आहेत, अगदी लता दिदींचंही हॉस्पिटल होतं. सर हे सगळे बिझनेसमनच होते, ते डॉक्टर्स नव्हते कुठेतरी. सो ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ह्याच कोर्समध्ये पॉसिबल आहेत, जर कुठलाही दुसरा कोर्स देत नाही. सो आय विल से टू स्टुडंट्स की असा कोर्स करा ग्रॅज्युएशनचा की जिथे तुम्हाला ह्या मिलियन्स ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. मग स्मार्ट BBA नंतर खूपच वाटतंय तर स्पेशलाइज्ड MBA किंवा दुसरे कोर्स एखादं दुसरं वर्ष करून जॉब किंवा बिझनेसमध्ये जम्प करावीत तुम्ही. अगदी. आणि मला वाटतं की आतापर्यंत स्मार्ट BBAच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी खरं तर घडत आहेत. आपण त्याच विद्यार्थ्यांची काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया त्यांचं मनोगत. ॲब्सोल्युटली. NIPE came to me as a savior when I was completely confused about my career. The culture here attracted me towards taking admission. The focus of mental and physical well-being, along with the safe and protective environment, makes it a very beautiful experience. When I completed my undergraduation and was looking for career options, I realized that I wanted to learn about the financial world. I knew that in order to do that, I had to join a college which focused on practical knowledge and not just rote learning, which is why I went with NIPE. At NIPE, we are taught how to live life. Various practical skills such as communication, grooming, presentations are being given utmost importance here. The peer support in our classrooms is the main aspect of NIPE. Well-developed campus and other practical skills is what NIPE carries in its potential. NIPE is a combination of passion and consistency which results into a successful career. Staff over here are highly skilled and the way of teaching is just amazing. Also, it has boosted me in all the ways. I'm very sure that the year spent here will be one of the greatest additions to my life and make me the best of human beings. NIPE provides us with a nurturing environment which is essential for growth. I'm proud to be here at NIPE. I'm damn sure that this college is nurturing the future CEO within me. आणि यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय 12वी नंतरचं एक सर्वोत्तम करिअर स्मार्ट BBA ह्या विषयाबद्दल. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ज्ञ निलय मेहता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. निलय सर, अर्थात आपण मगासपासून स्मार्ट BBAच्या एकूणच काही गोष्टी आहेत, अभ्यासक्रम आहे की कशा पद्धतीने तुम्ही शिकवलं जातं विद्यार्थ्यांना याबद्दल चर्चा करत होतो. मात्र आत्ता जे विद्यार्थी हा कार्यक्रम बघतात आणि त्यांना स्मार्ट BBA मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर कशा पद्धतीचे प्रोसेस असते आणि मुलांना पुढच्या भवितव्यासाठी काय सांगाल? स्मार्ट BBAच्या ॲडमिशन चालू झालेले आहेत, बरेचसे सीट बुक पण झालेत. आम्ही एका बॅचला फक्त 40 स्टुडंट घेतो आणि ते पण ज्यांना 10वी 12वीत 60% प्लस मार्क आहेत. त्यांची एंट्रन्स टेस्ट होते आणि मग ते येतात. तो आय विल अपील की आपल्या पॅरेंट्सना घेऊन या, व्हिजिट करा, त्यांच्या नजरेतून सगळं बघू देत त्यांना आणि एका सुंदर भविष्याकडे वाटचाल करा. तुम्ही प्रॅक्टिकली लाईफमध्ये खूप शिकता, स्वतःला ऑब्झर्व करा. तुम्ही कॉम्प्युटर्समध्ये छान आहेत, मोबाईलमध्ये छान आहेत, 15 दिवसात कार शिकता. पण फक्त थेरॉटिकल शिक्षण 5-5 वर्ष शिकून पण मुलं स्मार्ट होत नाहीत. तर गरज आहे तुम्ही प्रॅक्टिकल शिक्षणाची कास धरावीत. स्मार्ट BBA सारखं शिक्षण तुम्हाला आयुष्यात ग्रेट बनवतं. आणि आज आम्ही एवढी गॅरंटी घेतोय की तुम्ही तुमचे 90% जरी एफर्ट्स दिलेत तरी आम्ही 100% गॅरंटी देतो की जॉब असो किंवा बिझनेस किंवा फॅमिली बिझनेस याच्यात स्मार्ट BBA तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल आणि सोबत एक सुंदर माणूस
आणि छान आयुष्य जगण्यासाठी पण शिकवण तुम्हाला इथे दिली जाईल. अगदी. आणि मला वाटतं की स्मार्ट BBA सारखं जर करिअर आपण निवडलं तर पुढे जाऊन भविष्यामध्ये आपण एक चांगले नागरिक तर होणारच आहोत, आपण यशाचं उंच शिखरही गाठणार आहोत. आणि अर्थातच आत्ता ज्यांनी खरं तर हा कार्यक्रम बघितला आहे त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधायला हरकत नाही आहे. आणि स्मार्ट BBAचा हा उत्तम करिअरसाठीचा हा कोर्स आहे आणि 100% प्रॅक्टिकल ग्रॅज्युएशन ह्या ठिकाणी दिलं जातं. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.